मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। याआधीची सुनावणी केस कोर्टामध्ये झाली होती आणि त्यानंतर हा खटला आता बीड कोर्टामध्ये वर्ग केल्यावरची पहिली सुनावणी होती आहे। या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे कोर्टात हजर आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडसह 7 आरोपींना व्हीसीद्वारेच सुनावणीला उपस्थित करण्यात आलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा पद्धतीच्या या खटल्याची सुनावणी आता खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये। आणि आज उज्ज्वल निकम हे स्वतः उपस्थित असल्यामुळे युक्तिवाद कशा पद्धतीने केला जातो, नक्की आज कोर्टामध्ये काय घडतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। अत्यंत निर्घृणपणे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती आणि सातत्याने डिसेंबरपासून आजपर्यंत ही संपूर्ण हे प्रकरण जे आहे ते सातत्याने चर्चेत आहे, कारण इतक्या निर्घृण पद्धतीने हत्या केल्यानंतर सुद्धा सगळ्या आरोपींना पकडण्यामध्ये बराच वेळ गेला होता। इतकंच नाही तर वाल्मिक कराड या एका महत्त्वाच्या आरोपीने नंतर स्वतः येऊन समर्पण केलं होतं आणि अजूनही कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजपासून सुरू होणारी ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, नक्की कशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे, सध्या कोर्टामध्ये काय घडतंय? संतोष देशमुख खून खटल्याची या ठिकाणी बीडच्या न्यायालयामध्ये मकोका कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। उज्ज्वल निकम हे सरकारी वकील या सगळ्या प्रकरणाची बाजू या ठिकाणी मांडतात। सुरुवातीला उज्ज्वल निकम यांनी या सगळ्या घटनेचा जो घटनाक्रम आहे तो कशा पद्धतीनं झालं यामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि खंडणी मागण्यामध्ये वाल्मिक कराड याचा कसा सहभाग आहे हे देखील या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलेली आहे। याबरोबरच या सगळ्या प्रकरणाची जी खंडणी मागितल्याची सुरुवात झाली, ती सुरुवात जी झाली होती जे कोर्टामध्ये सांगण्यात आलं आहे ते जगमित्र नावाच्या कार्यालयात देखील खंडणी मागितली गेली, अशा प्रकारचं सरकारी वकिलांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे। याचबरोबर या सगळ्यामध्ये म्हणजे सुदर्शन घुले हा गँगचा लीडर कसा आहे, वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरनं कशी खंडणी मागितली गेलेली आहे, वाल्मिक कराड याचे आवाजाचे नमुने जे आहेत ते तपासलेले आहे आणि हाच आवाज असण्याचं ओळखण्यात आलं आहे असं देखील सांगण्यात आलं आहे। 29 नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणाचं बरंच काही घडलं, जे काही या सगळ्या प्रकरणामध्ये घडलेलं होतं त्याचा घटनाक्रम उज्ज्वल निकम यांनी या सगळ्यासमोर मांडलेला आहे। विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 तारखेला बैठक झाली होती, इथं सगळे आरोपी हजर होते हे देखील उज्ज्वल निकम यांनी मांडले। 8 डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील एका तिरंगा हॉटेलवर विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांची बैठक झाली होती, ती कशी बैठक झाली हे देखील उज्ज्वल निकम यांनी या सगळ्या प्रकरणात कोर्टासमोर सांगण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत अशा प्रकारची चर्चा या बैठकीमध्ये झाली होती आणि त्याचे काही पुरावे आणि त्यातलाच एक साक्षीदार देखील असल्याचं या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सांगितलं आहे। आणि याच वेळी यावर या सरपंच जे आहेत त्यांना कायमचा धडा शिकवला पाहिजे असं विष्णू चाटे म्हणाला होता, हे देखील या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद या ठिकाणी केलेला आहे। आणि संपूर्ण घटनेचा घटनाक्रम असेल तसेच CDR मधून जे काही समोर आले त्यात फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांनी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांना 3 वेळा फोन केला होता, ही एक नवी माहिती या सुनावणीच्या दरम्यान समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला आवादा कंपनीच्या वॉचमनला सुदर्शन घुले यांनी मारहाण केली असं देखील या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। आणि उज्ज्वल निकम यांनी जो त्यांचा युक्तिवाद करायचा होता तो या ठिकाणी पूर्ण केला आहे अशा प्रकारची देखील माहिती मिळते आहे। आणि त्यानुसार या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांनी यात घटनाक्रम कसा झाला, कशा पद्धतीने खंडणी मागितली गेली, त्यामध्ये सरपंच संतोष देशमुख कशा पद्धतीने आडवे येत होते, त्यांना कसा संपवण्याचा प्लॅन यांनी केलेला होता आणि फरार जो आरोपी आहे, एक महत्त्वाची कोर्टामध्ये माहिती जी आली आहे ती फरार आरोपी कृष्णा आंधळेंनी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड याला 3 वेळा फोन केला गेला, ही एक महत्त्वाची नवी अपडेट या सगळ्या प्रकरणातली कोर्टाच्या समोर उज्ज्वल निकम यांनी मांडली आणि त्यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि आता आरोपीच्या वकिलांकडनं युक्तिवाद केला जाईल। कृष्णा, अत्यंत हाय प्रोफाईल अशी ही केस आहे आणि गेले 2-3 महिने सातत्याने आपल्या माध्यमातून सुद्धा
विविध धागेदोरे या संपूर्ण हत्या प्रकरणाशी संबंधित त्याची माहिती सातत्याने येत होती, परंतु त्याचा एक पूर्णपणे सूत्र बांधलं गेलेलं नव्हतं. आज या युक्तिवादानंतर आणखीन या संदर्भातली माहिती समोर येऊन पूर्णपणे सूत्रबद्धपणे हा सगळा प्रकार समोर येतोय असं आपल्याला वाटतं का? आणि नवीन कुठले खुलासे असे आहेत जे आणखीन झालेले आहेत या प्रकरणात या युक्तिवादानंतर? नाही, आत्तापूर्वीच्या ज्या सगळ्या प्रकरणात आपण सांगितलं यांच्या सगळ्याच्या बैठका झाल्या. 28 तारखेला 29 तारखेला झालेली बैठक असेल, त्याचबरोबर ह्या सगळ्यांची एक मिटिंग झालेली होती ती असेल. ह्या सगळ्या गोष्टी चार्जशीटमध्ये पोलिसांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मात्र एक गोष्ट चार्जशीटमध्ये नव्हती, ती म्हणजे यांचा CDR. आणि हा CDRचाच एक महत्त्वाचा मुद्दा यामधून समोर आलेला आहे की तो चार्जशीटपेक्षा वेगळा आहे, ज्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की कृष्णा आंधळे हा फरार असताना त्यांनी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला फोन केला आहे. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर 3दा फोन केला आहे, अशा प्रकारच्या CDRमधून समोर आलेला आहे. आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मानला जातो आहे. आणि त्यामुळे हा एक नवा मुद्दा सुनावणीच्या दरम्यान समोर आलेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आज पहिला दिवस आहे, त्यामुळे याचा घटनाक्रम केवळ उज्ज्वल निकम यांच्याकडनं मांडण्यात आलेला आहे की या सगळी घटनाक्रम कसा झालेला होता, यात कशा पद्धतीनं घटनाक्रमापासून ते हत्यापर्यंत सगळं प्रकरण घडलं आणि त्याच्या तपासामध्ये काय काय मुद्दे समोर आलेले आहेत, कुठे कुठे बैठका झाल्या, कुणामध्ये बैठका झाल्या आणि कशा पद्धतीने हे ठरलं गेलं, हे सगळं आजच्या घटनाक्रमामध्ये उज्ज्वल निकम यांच्याकडनं मांडलेलं गेलेलं आहे. महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगूया की नवा जो यातला मुद्दा आला आहे, जो CDRमध्ये या ठिकाणी पूर्वी नव्हता, की जो फरार आरोपी आहे त्यांनी फरार असताना यातल्या 2 आरोपीशी या ठिकाणी कॉल केलेले आहेत, 3 वेळा कॉल केलेत, अशा प्रकारचं देखील या सुनावणीच्या दरम्यान म्हटलं गेलं आहे पूर्वी. कृष्णा, आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या बाजूने युक्तिवाद झालेला आहे, परंतु आज सुनावणीमध्ये पुढे काय होण्याची शक्यता आहे? आता या सगळ्या प्रकरणानंतर आरोपीच्या वकिलांकडनं या प्रकरणामध्ये बाजू मांडली जाईल आणि त्यानंतर नेमकं त्यांच्या बाजूनं काय बाजू मांडली जाते, त्यांना जे पुरावे आज देण्यात येतील त्यावर त्यांना निश्चितच त्याच्यावरती त्यांना अभ्यास करावा लागेल की कशा पद्धतीने CDRचे त्यांनी सूत्र या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. त्यामध्ये काही कमतरता शोधण्याचा आरोपीच्या वकिलांकडनं प्रयत्न केला जाईल आणि यामध्ये ह्या सर्व आरोपींचा सहभाग किंवा त्यात वाल्मिक कराडचा सहभाग मर्डरमध्ये कसा नाही हे सांगण्याचा प्रयत्न निश्चित आरोपीकडनं केला जाईल. मात्र त्यासाठी काही वेळ आपल्याला वाट बघावी लागेल, कारण आता युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी पूर्ण केलेला आहे आणि यानंतर आरोपीचे वकील त्यांची बाजू मांडतील पूर्वी. कृष्णा, त्याचबरोबर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट आज धनंजय मुंडेंनी सुद्धा घेतली होती आणि तसंच धनंजय मुंडेंनी असं सांगितलं होतं की आपण स्वतः कोर्टात उपस्थित नसू. या सगळ्याबद्दल आणखीन काय सांगता येईल? माफ करा, धनंजय देशमुख यांनी अशा पद्धतीने म्हटलेलं होतं की त्यांनी भेट घेतलेली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की आपण कोर्टात उपस्थित नसू. त्याबद्दल काय सांगता येईल? नाही, त्यांनी स्पष्ट म्हटलेलं होतं की ABP माझाशी ज्यावेळेस बोलत होते धनंजय देशमुख, त्यांनी सांगितलं की मी आज या सुनावणीला उपस्थित राहणार नाही आहे, कारण की वारंवार हा घटनाक्रम माझ्यासमोरून जायला नको, ते मला सहन होत नाही. अत्यंत निर्घुणपणे ही खून या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्या प्रत्येक घटना कोर्टासमोर येतील आणि पुन्हा मला जुन्या आठवणी होतील किंवा या सगळ्याचा सहन करण्याची क्षमता माझी आता राहिलेली नाही आणि एवढ्या निर्घुणपणे खून केलेला आहे आणि ते याचा आनंद व्यक्त करत होते. या सगळ्या बाजू कोर्टामध्ये मांडल्या जातील आणि त्यामुळे मी त्या कोर्टाच्या सुनावणीच्या वेळी हजर राहणार नाही. त्यांचं गावातलं एक शिष्टमंडळ या ठिकाणी हजर राहील असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सुनावणी जरी सुरू असली तरी या सगळ्याचा न्याय मागणारे जे त्यांचे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख, हे मात्र या ठिकाणी सुनावणीच्या दरम्यान उपस्थित नाही आहेत आणि त्यांनी त्यांचं कारण अत्यंत भावनिक सांगितलंय. आई वडिलांना देखील त्यांनी सांगितलं नव्हतं की आज या प्रकरणात आपण सोबतच राहा. थोडंसं थांबवते आपल्याला आतापर्यंत जे काही घडलेलं आहे, कोर्टामध्ये युक्तिवाद झालेला आहे, नक्की घटनाक्रम ज्या पद्धतीने मांडण्यात आलाय, काय काय झालंय आपण बघूया. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला आहे. खंडणी घटनेचा घटनाक्रम विशेष सरकारी वकिलांनी आज कोर्टासमोर मांडलेला आहे. वाल्मिक कराडने खंडणी जगमित्र कार्यालयामध्ये मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं. संतोष देशमुखांना कायमचा धडा शिकवा असं विष्णू चाटे म्हणाला, असंही त्यांनी म्हटलंय. विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 तारखेला बैठक झाली. बैठकीला सर्व आरोपी उपस्थित होते.
8 डिसेंबर हॉटेल तिरंगा इथे विष्णू साठे सुदर्शन भुलेशी बैठक झाली. तर अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडे जाऊया. कृष्णा, एकंदरीत आज जो घटनाक्रम मांडलेला आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने राजकीय चर्चा गेल्या काही महिन्यांमध्ये रंगलेल्या होत्या, त्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आणखीन कुठल्या पद्धतीची काही माहिती समोर येते का? कुठल्याही पद्धतीने राजकीय संदर्भ याच्यामध्ये आणखीन मांडले गेलेले आहेत का या युक्तिवादात? नाही, अद्याप तरी या सगळ्या संदर्भात कुठलेही राजकीय संबंध या संदर्भात मांडले गेलेले नाही आहेत. उज्ज्वल निकम यांच्याकडनं केवळ या सगळ्या घटनाक्रम या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीनं या सगळ्या घटनाक्रमामध्ये प्लॅनिंग केलं गेलं, विष्णू चाटेंनी आणि सुदर्शन घुलेंनी कशी बैठक घेतली, त्यामध्ये काय ठरवलं, कशा पद्धतीनं या खंडणी मागण्यासाठी गेलेले होते, तिथे कशा पद्धतीने सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर जी हॉटेलमध्ये बैठक झाली त्यामध्ये अपमान झाला अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं होतं. तुम्ही तिथे जाऊन अपमान करून आले आणि या सगळ्या गोष्टींचा जो घटनाक्रम होता तो केवळ या सगळ्यामध्ये मांडला गेला आहे. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे या सगळ्या संदर्भात अधिकचा तपशील मांडला गेलेला नाही आहे. आता यामध्ये पुढच्या सुनावणीत किंवा इतर काय मांडलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र उज्ज्वल निकम यांनी केवळ घटनाक्रमावरती आज युक्तिवाद केलेला आहे. पूर्वी त्याचबरोबर कृष्णा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपी आज या संपूर्ण खटल्याच्या दरम्यान हजर आहेत. अजूनही कुठेतरी असुरक्षिततेचं सावट या खटल्यावरती त्यामुळेही आहे, काय म्हणाल? नाही, खरं तर कोर्ट आणि इथलं जेलचं अंतर खूप कमी आहे. प्रत्यक्ष सुनावणीला हजर करणं किंवा न हजर करणं या सगळ्या संदर्भात कोर्टांचा निर्णय होता. त्यामुळे कोर्टाकडनं SP यांना कुठल्याही प्रकारे पत्र देण्यात आलेलं नव्हतं की तुम्ही या सगळ्या बाबतीमध्ये आरोपींना हजर करा. मात्र सर्व आरोपी या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ठिकाणी या सुनावणीला त्यांना हजर ठेवण्यात आलेला आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव खरं तर हा जो खटला आहे हा खटला केज कोर्टात या ठिकाणी चालवला जाणार होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तवच तो खटला बीड कोर्टामध्ये या ठिकाणी सुनावण्यात आणलेला आहे आणि त्यामुळे आज सर्व जे आरोपी आहेत ते प्रत्यक्ष नाही तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सगळ्या सुनावणीला हजर आहेत. पूर्वी कृष्णा, याआधीची झालेली सुनावणी ही केस कोर्टामध्ये झालेली होती आणि त्यावेळी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपी हजर होते, माझी जर चूक होत नसेल तर. तेव्हापासून आतापर्यंत कशा पद्धतीने या खटल्याचं प्रोसिडिंग झालेलं आहे याचा आपण एक आढावा घेऊया का आजपर्यंतचा? नाही, या सगळ्या संदर्भामध्ये पहिली सुनावणी केज कोर्टामध्ये झालेली होती आणि केज कोर्टामध्ये सुनावणीच्या वेळेसच या ठिकाणी एक अर्ज करण्यात आलेला होता SITकडनं की या कोर्टामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव म्हणजे ज्यावेळी आरोपी हजर करायचे आहेत त्यावेळी इथून जे अंतर आहे ते 50 किलोमीटरचं साधारणपणे आहे आणि जर आपण पूर्वी जरी पाहिलं असेल की ज्या वेळेस कोर्टामध्ये आरोपींना हजर करण्यात आलं होतं त्यावेळी प्रत्येक वेळी सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना जाण्याचा मार्ग तो बदलण्यात आलेला होता आणि यासाठीचा जे एक अर्ज SITनं बीड न्यायालयामध्ये केलेला होता आणि त्यावरती 2 सुनावण्या या ठिकाणी पार पडल्या आणि त्यानंतर आरोपीच्या वकिलांचं म्हणणं ऐकून गेल्यानंतर हा खटला केजमधून बीड न्यायालयामध्ये या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला होता आणि बीड न्यायालयात वर्ग केल्यानंतर मकोका न्यायालयात वर्ग केल्यानंतर आज पहिली सुनावणी या ठिकाणी कोर्टामध्ये पार पडते आहे. पूर्वी कृष्णा, केज असू देत किंवा बीड असू देत, एकंदरीतच हा संपूर्ण हे जे हत्याकांडाचं प्रकरण आहे ते अत्यंत निर्घृण आणि त्याचबरोबर समाजाला प्रचंड चटका लावून जाणारं होतं आणि खास करून बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये अनेक तर्कवितर्क, अनेक पद्धतीचे आरोप प्रत्यारोप या संदर्भामध्ये झालेले आहेत. तर आता हा खटला सुरू होत असताना स्थानिक लोकांशी आपण काही संवाद साधू शकलात का? त्यांची या संदर्भातली मतं काय आहेत, त्यांच्या संवेदना काय आहेत हे आपल्याला कळू शकलंय का? नाही, निश्चितच आपण पाहतोय की हा जो खटला आहे तो ज्यावेळी या सगळ्या प्रकरणाचे फोटो समोर आले आणि त्यातली जी काळीज नसलेली माणसांनी हे कृत्य केलेलं आहे का अशा प्रकारचा. एक क्षणभर कृष्णा तुम्हाला थांबवते. आजची संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपलेली आहे. आपल्याला हे माहिती आहे की यापूर्वी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केलेला होता. या युक्तिवादामध्ये त्यांनी संपूर्ण घडलेल्या घटनेचा क्रम
मांडलेला होता आणि त्यानंतर आत्ताची ही अपडेट आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपलेली आहे. कृष्णा, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते अपडेटसाठी. या सगळ्या प्रकरणातल्या पहिल्या दिवसाची सुनावणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. या सगळ्या प्रकरणात आता ज्यावेळेस आपले प्रतिनिधी किंवा वकिलांच्या प्रतिक्रिया येतील त्यावेळेस हे स्पष्ट लक्षात येईल की आज आरोपींना ज्या पद्धतीने आरोपींच्या वकिलाला आरोपींचे जे जबाब आहेत त्याचबरोबर जे एव्हिडन्स या ठिकाणी मागितलेले होते, ज्यामध्ये CDRच्या प्रती या ठिकाणी मागितल्या होत्या आरोपीच्या वकिलांनी मागच्या वेळी, त्याचबरोबर कॉल रेकॉर्ड्स मागितलेले होते, CCTV फुटेज या ठिकाणी तपासण्यासाठी मागितले होते. ते दिले गेले आहेत का आणि त्या संदर्भात आपल्याला थोड्या वेळातच सगळी अधिकृत माहिती मिळू शकेल. मात्र आजची जी कोर्टातली सुनावणी आहे ती पूर्ण झाल्याची या ठिकाणी माहिती आहे आणि त्यामध्ये सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि घटनाक्रम त्यांनी पूर्णपणे सांगितलेला आहे. आणि यानंतर आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन काय अपडेट येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र पहिल्या दिवसांची सुनावणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. पूर्वी तर पहिल्या दिवसाची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आता अर्थातच आपल्याला प्रत्यक्ष वकिलांकडनंच आज नक्की कोर्टामध्ये काय झालं हे लवकरच कळेल अशी आशा आहे. केस आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा ॲडव्होकेट निकमांनी युक्तिवाद केलेला आहे. तसंच कागदपत्र मिळाली नसल्याची आरोपीच्या वकिलांनी कोर्टाला माहिती दिली आहे. आरोप निश्चिती न करण्याची आरोपीच्या वकिलांची कोर्टाला विनंती आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजची ही सुनावणी संपली असल्याचं कळतंय. पुन्हा एकदा कृष्णा, तुम्हाला एक प्रश्न आहे की असं कळतंय की आरोपीच्या वकिलांनी असं म्हटलेलं आहे की सगळी कागदपत्र त्यांना मिळालेली नाही आहेत, हस्तांतरित झालेली नाही आहेत. याबद्दल आणखीन काही अपडेट आहे का? नाही, विशेष सरकारी उज्ज्वल निकम यांनी आपला ह्या सगळे बाजू मांडल्यानंतर यामध्ये कोर्टासमोर आरोपीच्या वकिलांनी कागदपत्र न मिळाले नसल्याचं या ठिकाणी म्हटलंय. चार्ज फ्रेम न करण्याची मागणी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि या सगळ्यानंतर आता या प्रकरणामध्ये काय SITनं कुठली कागदपत्र मागितली होती ती माफ करा, वकिलांनी आरोपीच्या कुठली कागदपत्र या ठिकाणी मागितलेली होती, त्यामध्ये कुठली कागदपत्र मिळाली नाहीत असा ज्या वकिलांचा आक्षेप आहे. या सगळ्या संदर्भात अधिकृतची टिप्पणी मिळू शकली नाही. मात्र वकिलांनी या सगळ्यामध्ये कागदपत्र मिळाले नाहीत अशा प्रकारची टिप्पणी केलेली आहे आणि त्यामध्ये चार्ज फ्रेम न करण्याची मागणी देखील आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेली आहे. पूर्वी कृष्णा, थोड्या वेळात अर्थातच आपल्याला अपडेट मिळतील या संदर्भात खुद्द वकिलांकडनं, पण पुन्हा एकदा मी त्याच प्रश्नाकडे जाते की या संपूर्ण हत्याकांडाचा, या प्रकरणाचा परिणाम जो बीडच्या जनसामान्यांवरती झाला होता, जो महाराष्ट्राच्या बद्दल झालेला होता, तो सुद्धा या सगळ्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. या क्षणी आपण महत्त्वाचा अपडेट पाहतोय. कृष्णा, पुन्हा एकदा येते तुमच्याकडे. तर अशा पद्धतीने बीडचं जे वातावरण आहे या सगळ्या प्रकरणानंतरचं आणि आता केस सुरू असतानाचं, या संदर्भामध्ये आपण बोलत होतो. या संदर्भामध्ये आपण लोकांची मतं, त्यांच्या संवेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केलात का? नाही, निश्चित माझ्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्या देखील संवेदना या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. हे सगळं प्रकरण तुम्हाला माहिती आहे, एक प्रकरण काय प्रतिक्रिया आहे सामान्य म्हणून, सामान्य व्यक्ती बोला काय प्रतिक्रिया आहे तुमची हे सगळं प्रकरण ऐकलं कशाबद्दल? हे संतोष देशमुख खून खटल्याच्या बाबतीमध्ये काय काही लोकांच्या संदर्भात त्यांना जास्ती जी मी ठिकाणी उभा आहे तिथे या सगळ्या प्रकरणाची माहिती नसल्यामुळे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ शकत नाही आहेत. मात्र सामान्य लोकांची हीच प्रतिक्रिया आहे की अत्यंत निर्घुणपणे हे सगळं घटनाक्रम केला गेलेला आहे आणि अत्यंत निर्घुणपणे हत्या या ठिकाणी केली गेलेली आहे आणि यावर कठोरात कठोर आरोपींना शिक्षा व्हावी हीच सर्वसामान्य व्यक्तींच्या प्रतिक्रिया आहेत. पूर्वी खरं आहे कृष्णा, आणि या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये एक पॅटर्न मात्र आपण सातत्याने कुठेतरी पाहिलेला होता की सातत्याने ग्रामस्थांनी आंदोलनं केलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी दबाव सातत्याने बनून राहिला आणि आज सुनावणीपर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं दिसतंय आपल्याला. तर आता अपडेट असं आहे की कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलेला आहे. केस आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा ॲडव्होकेट निकमांचा युक्तिवाद झालेला आहे.
कृष्णा, आपण संपूर्ण जी अपडेट दिली त्याबद्दल धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.